जी त्याच टुर्नामेंटची फायनल होती वानखेडेला अगेन्स्ट मफतलाल. ओके. आणि मफतलाल मध्ये आमचे ग्रेट अशोक मंकड काका मंकड होते, त्यांनी जुगाड करून ती मॅच फिरवली. ती कशी फिरवली ते जाऊ द्या, बट इम्पॉर्टंट स्टोरी ही आहे की स्टॅटिस्टिशियन होते. हा, तर त्यांना बरोबर माहिती होते काय कसं टॅक्टिक कुठं कसं केव्हा हा ये क्या हुआ कब हुआ किंवा सगळं. ही वॉज किंग, काका द किंग. सो इज अ ग्रेट गाय. तर त्या मॅच मध्ये बॅड लाईट होता मला आठवतं, आणि दिलीप वेंगसरकर बॅटिंग करत होता, आणि नवाब व पतौडी ती मॅच बघायला आले होते. हो, मी असं बसून बघत होतो, म्हणजे हे सगळं पाहिलेलं गोष्ट आहे. ती स्टोरी माझी नाही, स्टोरी दिलीप वेंगसरकर आणि टायगरची आहे. तर टायगरनी पाहिला दिलीपला, टायगर पतौडींनी पाहिला दिलीपला, आणि त्यांनी विचारलं कोण बॅटिंग करतात, ते 2 बॅट्समन कोण आहेत. तर कोणीतरी सांगितलं की दिलीप वेंगसरकर आहे. तर त्या काळात टायगर पतौडी वॉज द कॅप्टन ऑफ एक टीम होती, सिंगानियाची टीम होती इकडे, नाव आठवत नाही त्या टीमचं. जेके, करेक्ट, जेके नावाची टीम होती सिंगानिया कंपनीची, बरोबर. जेके, त्याच्यामध्ये सगळे अमरनाथ ब्रदर्स होते, करसन गावरी होता, टायगर होते, अब्दुल हाई वगैरे वगैरे. तर ते त्यांचा एक म्हणजे तो जो सांभाळायचा ऍडमिन, त्याचं नाव होतं छोटेलाल दालमिया, मला अजून आठवतं. तर त्या छोटेलाल दालमियाला टायगरने सांगितलं आय वॉन्ट दिस बॉय, ये लडका मुझे चाहिए, असं टॅलेंट स्पॉट. लगेच त्यांनी जस्ट पाहिलं, आणि म्हणजे सी हिरा जेव्हा बघतो माणूस ना, आणि टायगर सारखा माणूस आय थिंक जस्ट आले होते, मला अजून आठवतं, कोल्हापुरी चपला घातल्या होत्या त्यांनी, एकदम सिम्पल जीन्स घातले होते कोल्हापुरी, व्हेरी कॅज्युअल, रेबॅनचे ग्लासेस घातले होते, आणि ते बघत होते मॅचेस. आणि ते बॅड लाईट होता म्हणून त्यांनी ग्लासेस वर केले होते, बघत होते. त्यांनी असंच बघितलं आणि सांगितलं हूज दिस बॅटिंग, त्यांच्या स्टाईलमध्ये. तर कोणतरी सांगितलं दिलीप वेंगसरकर, आय वॉन्ट हिम. आणि त्यांनी ऑफकोर्स दिलीपचं नाव ऐकलं होतं, कारण दिलीपनी चिक्कार रन्स केले होते.